संपर्क करायचा आहे. VRCC गणेशपुरी आणि जुई कामोटे. हॅलो चेक, हॅलो चेक. कुठले बदलले? तीन षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आपण पाहतोय. आयोजकांकडून सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. या स्पर्धेचे सर्व प्रवीणजी कोहली स्ट्रायकेनकडे. प्रवीणजी कोहली यांच्यासाठी पारितोषिक आलंय दुर्वा ओमकार कोहली यांच्याकडून आणि मनोज साठी प्रत्येक चौकार षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू लेट कटचा प्रयत्न करण्याचा पाहिलात आपण. 4 षटकांचा हा सामना असेल. एकाच एंड खेळवली जाईल याची नोंद घ्यायची. इथून आता पहिल्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळाला आहे, परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक आहेत. झेल मात्र टिपला जाईल आणि इथून मात्र मिड ऑन रिझन मध्ये पाहतोय फलंदाज बाद प्रवीण कोहली बॅक टू द ग्राउंड. प्रमुख आयोजक स्पर्धेचे आपण पाहतोय. चेंडू नक्कीच यू मिस आय डेफिनेटली हिट. इथून मात्र त्रिफला उद्ध्वस्त केला गेला आहे. फलंदाज आल्या पावली माघारी. बॅक टू बॅक दुसरा झटका आयोजकांच्या संघाला. इथून मात्र पाहतोय अंकित कोहली बॅक टू द ग्राउंड. सोला का डोलाची आली इसकी छाती. इथून मात्र पाहतोय पोलीस प्रशासन जशी दहशत समाजामध्ये कार्यरत असताना दाखवते तशी दहशत मात्र मैदानावरती पहिल्या गोलंदाजांना दाखवली. काय गोलंदाजी सावकारली बघा. 2 चेंडूंवरती 2 महत्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी कशाला म्हटली जाते याचं मात्र जिथं जागतं उदाहरण पहिल्या षटकामध्ये पाहिलं. इथून मात्र पंचांचा इशारा येतो, वाईटचा इशारा. एक अवंत धावसंख्येला मात्र इथून मात्र धावसंख्येला सुरुवात केली जाईल ती आयोजकांच्या या संघाची. आपण पाहतोय श्री गणेशा केला जातोय. श्री साई गणेश मित्रमंडळ पुरस्कृत स्वर्गीय दयानंद स्मृती, स्वर्गीय सदानंद स्मृती आणि महेश स्मृती चषक साई गणेश चषक 2025 ही रजनी स्पर्धा. आणि या रजनी स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रेक्षणीय लढत पोलीस प्रशासन विरुद्ध आयोजक साई गणेश मित्रमंडळ यांची ही लढत पाहतोय. इथून मात्र दिशा देण्याचं काम फक्त करायचं होतं, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. इथून फक्त पाहतोय तिसरा निर्धाव चेंडू आलाय या षटकातील. पाहतोय पहिलं षटक 30 यार्ड सर्कलमध्ये 9 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. परत एकदा नक्कीच त्याच रीतीने खेळण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा कोणताही मनसुबा नाही आहे. मनोज कोहली नॉस्टाकेनकडे होते, थांबवलं गेलंय सचिन कोहली यांना आपण पाहतोय आणि कोणतीही धावसंख्या मात्र मिळत नाही. एक धाव फक्त धावफलकावरती आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, अतिशय चांगली गोलंदाजी मात्र साकारली जाते पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत. चार चेंडू फेकले, 4 चेंडूमध्ये 1 धाव फक्त खर्च केली.
इथून मात्र परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू आला नाहीये, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, कहीं पे निघाई कहीं पे निशाणा हा मात्र पाहायला मिळाला. षटक समाप्त झालंय. पहिलं धावसंख्या धावफलकावरती आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पोलीस प्रशासनाचे सर्व सहकारी जे कोणी आले असतील त्यांनाही विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. नक्कीच या गावातील 2 पोलीस निरीक्षक म्हणून ज्याची याच पोलीस प्रशासनाने निवड झाली ते सर्वेश कोहली आणि आकांक्षा कोहली यांचं इथं शुभागमन झाले. त्यांनाही मी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न होण्याची विनंती करतोय. सर त्याचबरोबर आपण सर पाहायला गेलं तर पोलीस दला इथे काही पोलीस अधिकारी जे कार्यदक्ष पोलीस ज्यांचे मात्र उलट आपल्याला पाहायला मिळते त्यांनाही आम्ही विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सदरक्षण आहे, खली निग्रहण आहे असं आपण ब्रीदवाक्य महाराष्ट्र पोलिसांचं इथे मात्र पाहतोय. महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचे नियंत्रण ठेवण्यासाठी कटिबद्ध असतात, म्हणूनच हा ब्रीदवाक्य महाराष्ट्र शासनाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा या महाराष्ट्र पोलीस अधिकारी कार्यदक्ष पोलीस अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचंही करूया या क्रीडानगरीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. या चेंडूवरती मात्र बघतोय आपण एक धाव जरूर मिळाली जाते, ती साई गणेश मित्रमंडळ आयोजकांच्या ह्या संघाला. टोटल धावसंख्या पाहतोय 2. दुसरं षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय. पोलीस प्रशासन यांच्याकडून गोलंदाज पाहतोय अटल सेतू एंड कडून ही मॅच खेळवली जाते. ह्या चेंडू फ्रंटफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु इथून मात्र नक्कीच एक धावसंख्या अर्जित केली जाईल. एका धावेसाठी मात्र झगडावं लागतं आयोजकांच्या संघाला. आपण पाहतोय या प्रेक्षणीय लढतीमध्ये धावसंख्या 1 अर्जित केली जाईल. टोटल धावसंख्या 3 धावफलकावरती पाहतोय आपण. जखडून ठेवलंय, पूर्णपणे बांधून ठेवलंय आयोजकांच्या या फलंदाजाला. मनोज फ्रंटफुटवर आले, फटका सजवला गेला आहे, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतील. तद्वर मात्र नक्कीच एक धाव पलून पूर्ण केली जाईल. एका धावेने मात्र संघ पोहोचेल तो पाहतोय आपण. दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 2 गडी बाद 4 अशी अवस्था आपण पाहतोय ती आयोजकांच्या संघाची. साई गणेश मित्रमंडळ संघ आपण पाहतोय. प्रेक्षणीय लढत, आयोजक विपक्ष पोलीस प्रशासन अशी ही लढत आपण पाहतोय. इथून मात्र नक्कीच लेट कटचा प्रयत्न केला गेला. पॉईंट आणि कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तद्वर मात्र नक्कीच एक धाव मिळेल. पाच धावसंख्या धावफलकावरती 2 चेंडू बाकी असतील या षटकातील अजूनही. 5 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. मनोज कोहली स्ट्राईक एंडकडे आहेत. मनोजसाठी हा चेंडू होता. नक्कीच गुडलेन स्पॉटवरून वेगवान चेंडू फेकला गेला. एक द्रुतगती चेंडूची फेकी केली गेली, तदनंतर मात्र बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. यष्टीरक्षकांना मात्र आपली कामगिरी चोख बजावली गेली आहे आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 4 चेंडूंवरती 4 सिंगल आल्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू आला आहे. शेवटचा बॉल असेल, लास्ट डिलिव्हरी या षटकातील असेल. हा चेंडू परत एकदा नक्कीच बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही, पूर्णपणे बीट झाले फलंदाज मनोज कोहली. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि इथून मात्र आपण धावसंख्या पाहतोय धावफलकावरती ती 5.
मनोज कोहली यांना षटकार हॅट्रिकसाठी प्रांश शुभम कोहली यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. हा चेंडू आपण पाहतोय नक्कीच पण चवळतील आमच्याकडे वाईटचा इशारा आलाय. तिसरं षटक सुरुवात होत असताना आपण पाहतोय अव्हांतर चेंडू फेकला गेला. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपाने एक धाव मिळाली आहे. 6 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. वाईटचा इशारा आलाय. परत एकदा अव्हांतर चेंडू फेकला जातोय. गोलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय 2 अव्हांतर चेंडू फेकले गेलेत. अजूनपर्यंत कोणतीही लिगल डिलेव्हरी मात्र फेकली गेली नाहीये. पोलीस प्रशासनाचं हे 3ऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय साकारत असताना अटल सेतू MTHL एंड कडून मात्र हे षटक साकारलं जाईल. चेंडू नक्कीच हलक्या हाताने खेळून काढलाय. फक्त दिशा देण्याचं काम सचिनच्या माध्यमातून झालंय. क्षेत्ररक्षक फंबल झाले. चेंडू मात्र चाललाय. मात्र येतोय या इनिंग मधील पहिला चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 11 धावसंख्या धावफलकावरती. 3ऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे की काय मात्र आयोजकांच्या संघाला चौकार आलाय. मात्र नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट चेंडूचं पर्सेंटेज जास्तीत जास्त वाढलं जात आहे. दहशत मात्र आपल्या गोलंदाजीतील दाखवून देत असताना पोलीस प्रशासनाचे हा अधिकारी आपण पाहतोय ज्या रीतीने मात्र समाजामध्ये वावरत असताना त्यांची दहशत असते ती दहशत मात्र इथं आपण दाखवत असताना हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेणारा चेंडू होता. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. इथून मात्र नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता परत एकदा पाहायला मिळाली. 3रं षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु या चेंडूवरती नक्कीच एक धाव घेण्याचा मनसुबा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु मनोज कोहली नकार देतात. मनोज कोहली यांना पारितोषिक आहे प्रत्येक षटकार प्रत्येक चौकारासाठी दुर्वा ओमकार कोहली यांच्याकडून 500 रुपये. तर प्रांश शुभम कोहली यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक लगावलं गेलंय. 2 षटकार मारले तरी 5,000 रुपये दिले जातील. या चेंडूवरती मात्र बॅटची अप्पर एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये परंतु फलंदाज बाद होतोय. रन आउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. तसाला विनंती केली जाते VRCC गणेशपुरी संघ आणि जुई कामोठे संघ. जुई कामोठे संघाचा संघनायक इथं आलाय. VRCC गणेशपुरी संघ आपल्या संघनायकाला विनंती केली जाते ही इनिंग संपण्या अगोदर आपण इथे रिपोर्ट करायचा आहे अन्यथा उपस्थित संघाला नाणेफेकीचा कौल विजयी दिला जाईल. कठोर नियमावली या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय साई गणेश चषक 2025 मध्ये. या चेंडूवरती मध्ये डाव खऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय सुशांत मात्र हा चौकार खेळलाय.
चौथ्या षटकाला मात्र सुरुवात होते आपण पाहतोय. लेट कटचा प्रयत्न इथून मात्र नक्कीच एक धाव अर्जित केली जाईल. स्ट्रायकनकडे मात्र येईल डावखऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय सुशांत कोहली ज्याने एक चौकार मात्र मिळवला. धावसंख्या टोटल आपण पाहतोय या एक धावेच्या सहाय्यानं 17 धावसंख्या धावफलकावरती. पूर्वार्धातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हा चेंडू आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय. कोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. वीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय साई गणेश मित्रमंडळ आयोजकांचा हा संघ. चेंडू नक्कीच चांगला फटका आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांना भेदून माझा चेंडू चाललाय. वन बाउन्स ओव्हर द रोप येतोय हा दर्जेदार असा चौकार. हा फलंदाज आपण पाहतोय डावखऱ्याचा फलंदाज शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. या चेंडूवरती चांगला फटका आहे जरूर परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याला नक्कीच चौकार येतोय. प्रयत्न चांगले होते परंतु हा चौकार येतोय. थँक्यू डीजे. आपण इनिंग ब्रेक मध्ये करूया टॉस विन. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या सोबत नक्कीच जोडले जातील रुपेशजी पाटील यांच्यासोबत आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जाऊ. तत्पूर्वी मी विनंती करतोय जशी उत्तरादाला सुरुवात होईल तसे मात्र आपल्याला आवाज ऐकायला मिळेल अमित सर यांचा. धन्यवाद. ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स. त्याचबरोबर आदरणीय महाराष्ट्र पोलीस आणि कार्याध्यक्ष पोलीस अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे ते आकांक्षा कोळी मॅडम यांना विनंती करेन आणि त्याचबरोबर त्यांच्या आमचे कार्याध्यक्ष अधिकारी पोलीस अधिकारी आदरणीय सर्वेजी कोळी साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते अगदी हा आजच्या रात्रीतील दुसऱ्या क्रमांकाच्या सामनाचा मात्र नाणेफेक घेतली जाईल. मी दोन्ही कार्याध्यक्ष अधिकारी पोलीस अधिकारी यांना विनंती करेन सर्वेजी कोळी आणि कोळी मॅडम यांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते ते मात्र या सामन्याचा टॉस घेतला जाईल. गणेशपुरी
आणि त्यांच्या विरोधामध्ये जुई कामोटे या दोन संघांमध्ये. सर इथून जुई कामोटे कॉल करेल. स्विंग द कॉइन. छापा इथून घेतल्यामध्ये अर्थातच हेड पण टेल लागले आणि टॉस जिंकलेला आहे गणेशपुरी टीमनं. काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षणावर जाण्याचा निर्णय. आज आउटफील्डचा विचार केला तिथून क्षेत्ररक्षण करत असताना 4 षटकांचा खेळ आहे. कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? सर्वात लो स्कोअरमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आणि समोरची टीम पण चांगली आहेत. आमच्या 1-2 मॅचेस झालेत त्यांच्यासोबत. कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. पूर्ण स्क्वॉड पाहायला मिळेल का? सगळे प्लेइंग 11 तुमची जी टॉपची आहे ती सगळी खेळताना पाहायला मिळेल का? कदाचित आमचे 1-2 प्लेयर इंजर्ड आहेत. टीम काय सर्वांनी जर चांगला खेळ केला तर एकत्र खेळले तर विजय होतो. आणि प्लेयरचं बोलायचं झालं तर माझी ऑलरेडी म्हणजे टीम चांगलीच असते. भले प्रथमेश असो मी असो, मला पूर्ण 11 जणांवर विश्वास असतो. 1-2 इंजर्ड झाले त्याचा काय इफेक्ट टीमवर पडत नाही. सर्वजण चांगले खेळतील आणि सर्व जिंकण्याचा प्रयत्न करू. हा खूप छान गणेशपुरी कॅप्टन यांचा मात्र संदेश होता त्यांच्या खेळाडूंकडे. टॉस जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेतला असतात? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. इथून आजचं आयोजन पाहायला गेलं तर या आजच्या रात्रीमध्ये कसं वाटतं? खेळताना काय फील कराल? नाही, गव्हांचं आम्ही इथे खेळलो आहोत पहिला पण आणि आयोजन खूप चांगलं असतं गव्हांचं. खूप चांगलं आयोजन असतं गव्हांचं. थँक्यू. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. इथे मॅचसाठी मी देईन दोन्ही संघांना. इथे मात्र मी तोपर्यंत कार्यदक्ष अधिकारी आदरणीय आमचे पोलीस अधिकारी यांच्याकडे जाईन. त्यांचा सन्मान घेण्यात इथे मात्र येईल आणि मी विनंती करेन आमचे मुख्य आयोजक आदरणीय श्रीकांतजी कोळी साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र शेखरजी कोहली यांच्या शुभ हस्ते मात्र आकांक्षाजी कोहली पोलीस प्रशासन अधिकारी गव्हाण गावातील यांचा मात्र इथं स्वागत सन्मान केला जातोय. सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणून कार्यरत असणाऱ्या आकांक्षाजी कोहली यांचा इथं स्वागत सन्मान केला जातोय. तर मी विनंती करतोय ओमकारजी कोहली यांनाही की त्यांनी गव्हाण गावातील नक्कीच नवतरुण म्हणून पोलीस दलामध्ये ज्याची निवड झाली ते सर्वेश कोहली यांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल. ओमकारजी कोहली यांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून साई गणेश चषकामध्ये या दोन्ही पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांमधून कार्यरत असलेल्या गव्हाण गावचे सुपुत्रांचा मात्र इथं अध्यक्ष स्वागत सन्मान केला जातोय. मी पुन्हा एकदा विनंती करतोय कॉम्बॉक्सला की आपण मॅच चालू ठेवायची आहे. गो टू कॉम्बॉक्स. बघा 31चा टार्गेट आहे पुलिस डिपार्टमेंट के लिए 31 रन चाहिए. काय स्कोर 30 झालेला आहे ना आणि 31चा टार्गेट आहे म्हणजे विजयासाठी 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते म्हणजे आयोजकांनी पोलीस खात्यासाठी. मुकाबला शीघ्र ही शुरू होने जा रहा है. एक बार फिर से दूसरी गेंद अच्छी गेंद थी, शॉर्ट ऑफ लेन थी और इसके ऊपर प्रहार करने का बड़ा प्रयास किया था लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं. डॉट गेंद. तो सुमित अपने कोठे का इस बीच पहला ओवर फेंक रहा है और वन डाउन बैट्समैन मैदान के अंदर आ चुके हैं. शॉट है वहां और एरिया खाली है. गेंद सीमारे का पार नंबर 4. शॉर्ट ऑफ लेन के ऊपर इस बार ऑन द पिक किया, कैच इट. ओ गुड फील्डिंग. कैच को पकड़ नहीं सके लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और स्कोर जाएगा 6 के घर में. आयोजक करते बनाम पुलिस कर्मचारी के बीच ये
फ्रेंडली मैच है, सुंदर शॉट, बाहर जाएगी लगती गेंद आणि पोलीस लोकांना माहिती आहे ना कसं मारायचं ते, आर पार छक्का. कोण खेळ रहे? इकडे इकडे कोण आहे? स्वप्निल और स्ट्राइक के ऊपर सचिन है. ओके, दो सनाम के खिलाड़ी मैदान के अंदर खेल रहे हैं और यहाँ स्वप्निल जी ने काफी कड़क शुरुआत की है. व्यक्तिगत 12 पे खेल रहे, एक बाउंड्री, एक छक्का और एक डबल के साथ, और पुलिस कर्मचारी का स्कोर है 12 रन. प्रवीण कोहली यांनी जर कॅच घेतली तर दीप भोईर यांच्याकडून 2000 रुपये कॅचसाठी. छोटा फील्डर, जबरदस्त काम, लेकिन सेकंड बॉलर बॉलिंग ट्रैक के ऊपर सुशांत. थँक्यू. अजून एक पारितोषिक आलंय राजूजी कोहली आणि मनोजजी कोहली. झेल पकडला तर दुर्वा ओमकार कोहली यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल दोघांनाही, राजेशजी कोहली आणि मनोजजी कोहली यांच्यासाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, तुम्ही झेलला का पैसे लावता, इकडे मारामारी चालू है. पुलिस लोग पूरी तरह से इस बार पिटाई कर रहे गेंदबाज की और ये स्कोर आगे जा रहा है 16. अब तो जीतने के लिए मेरे हिसाब से 15 चाहिए. सचिन जी भी आक्रामक मोड में आए हैं, उन्होंने बाउंड्री ठोकी और इस बार ऑन साइड के ऊपर गैप में गेंद को खेला है. फील्डर मौजूद है. ओ भाई साहब क्या कर रहे हैं? अरे यार, तुम लोग पुलिस लोगों को जीवनदान दे रहे, नहीं जमेगा, फिर तुम्हें बाउंड्री के बाहर ही बैठना पड़ेगा. 20. आता विजयासाठी 11 धावा. स्वप्निल साहब के पास सचिन भी लय में आए हुए हैं. अभी ये क्रिकेटर है मैदान के अंदर और ड्राइव खूबसूरती के साथ बेहतरीन शॉट, लेकिन एक बार फिर से सिंगल जरूर मिलेगा और स्कोर आगे जाएगा 21. जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. फ्रेंडली मैच है और सभी लोगों का दिल जीतने वाला ये मुकाबला है. कड़ा मुकाबला है, मजेदार मुकाबला है. पुलिस कर्मचारी बनाम आयोजककर्ताओं के बीच एक कांटे का टक्कर का मुकाबला है. आउटसाइड ऑफ स्टंप गेंद थी, गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं है. डॉट गेंद. दूसरा ओवर जारी है. सुंदर ये फ्लड लाइट और बड़ी आयोजन साई गणेश ट्रॉफी 2025 तीसरी रात है. ओ, इस बार थोड़ी सी फ्लाइटेड डिलीवरी थी, आगे निकले लेकिन गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं. डॉट गेंद की समाप्ति हुई. क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. 21 स्कोर. तो ऐसी बॉल डालेगा तो मारेगा, नहीं तो करेगा तेरे को. इतनी शॉर्ट ऑफ प्लेन बॉल आ गए ना, छक्का. साहब की और अकेले ने देखिए आयोजककर्ताओं के नाकों में दम लाया है. कहते हैं ना कि पुलिस लोग जब मार देते हैं उनकी 3rd डिग्री चालू होती है ना, तो पिंजरे में पोपट भी बोल जाता है. उस तरह से गेंदबाज की पिटाई हुई है. ये देखिए, इज्जत दी. जानते हैं कि छोटा बच्चा है और छोटा कोई गलती कर सकते, पुलिस कुछ करते नहीं है, लेकिन यहाँ छोटे को इज्जत दी है कि जानते हैं सम्मान इस बात है, और लेकिन छोटे की तारीफ करना पड़ेगी. वाह, ये देखिए एक सिंगल तो जरूर मिलने जा रहे हैं. रनर का मौका बनेगा भागवास. और अच्छा हुआ कि हिंदुस्तान ने 16 साल की उम्र में सचिन तेंदुलकर साहब जी को लाया था, लेकिन गवान वालों ने इस उम्र में देखिए कितना छोटा बच्चा लाया है. छोटू है लेकिन दिखने में शानदार गेंदबाजी है. अयूब, और रन चाहिए जीतने के लिए बस 3. तुम्हारा बाजार उठ जाएगा अभी. गुड.
शानदार तरीके से डिफेंस शॉट खेला है, इज्जत दी गेंद को, लेकिन गेंद को सीमा रेखा के नज़दीक पकड़ा, एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे बढ़ता है 29। जीतने के लिए 2 रनों की जरूरत है पुलिस डिपार्टमेंट टीम को। अब ये जीत सुनिश्चित हुई ऐसा कहने में मुझे कोई दिक्कत नहीं है, लेकिन ये क्रिकेट है। इस बार यहाँ सिंगल मिलेगा जरूर। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, दिशा दी, फुल टॉस डिलीवरी थी और एक सिंगल के साथ स्कोर इज लेवल, लेकिन लीगली जीतने के लिए पुलिस टीम को चाहिए 1 रन। आयुष और बॉल भी मतलब छोटा है, उसमें दिक्कत नहीं। और इसी के साथ जीत अर्जित कर चुकी है पुलिस डिपार्टमेंट टीम। अभिनंदन पुलिस डिपार्टमेंट टीम और हार्ड लक आयोजक करता स्वप्निल जी की काफी धुआंधार बल्लेबाजी सभी का दिल जीता, सभी को मोहित किया और उसके साथ सचिन जी ने भी सुंदर दी और दोनों बल्लेबाजों ने आयोजक कर्ताओं को बहुत महंगे साबित हुए और मैच को जीता। हार्ड लक आयोजक करता और वेल डन। सुयोग तर चला विजेत्या संघाला पारितोषिक देण्यात येईल। तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिकही देणार आहोत, ज्यांची अतिशय चांगली धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली त्या स्वप्नीलजी भारती सर यांना मी विनंती करतोय आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे, मी विनंती करतोय। आणि पूर्ण पोलीस प्रशासनाच्या टीमलाही विनंती करतोय आपल्याला एक साथ दोन्ही पारितोषिक देण्यात येतील। स्वप्नीलजी भारती सर यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक, तर मात्र पूर्ण पोलीस प्रशासनाच्या टीमला विजेतेपदाचं मात्र पारितोषिक देण्यात येईल। मी पूर्ण टीमला विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी मात्र हे गावचे 2 पोलीस कार्यकारी अधिकारी मंडळामध्ये रुजू झालेले 2 सुपुत्र